नमस्कार मंगेशजी. अ, आपल्याला आलेला जो अनुभव होता होपोनोपोनो आणि ईएफटीच्या बाबतीत, तर हम्म, जॉबच्या संदर्भात किंवा तुम्हाला जी डिझायर जी सॅलरी होती त्या संदर्भात हम्म. तुम्हाला अनुभव आला तर तो तुम्ही शेअर करा. ओके. तो जसं आपलं जॉबसाठी जे मी स्ट्रगल करत होतो तेव्हा तुम्ही माझ्या सपोर्टला होतेच. आणि आपण डेली जे टेक्निक्स होतं ते यूज करत होतो. सो मला स्ट्रगल करावा लागला पण टेक्निक्सचा यूज झाला. आणि मला ॲक्च्युली पुण्यातच जॉब हवा होता, सो तो पण मला मिळाला. आणि माझं एक होतं, एक डिसाईड केलं होतं की मला एवढ्या लेवलपर्यंत तरी सॅलरी मिळायला पाहिजे. तर त्या अनुषंगानेच काम पुढं चालत गेलं. मी अराउंड 2 राउंड क्लिअर केले आणि थर्ड राउंड माझा सॅलरी निगोशिएशनचा होता. मग जेव्हा मी सॅलरी निगोशिएशनसाठी गेलो, तेव्हा मी थोडा म्हणजे मी ॲक्च्युली टेक्निक वापरले होते, अफर्मेशन बोललो होतो, सगळं केलं होतं. पण जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा मला ते बोलले, की "नाही, आम्ही एवढा एफर्ट नाही करू शकणार. आमचं बजेट एवढं आहे," वगैरे, वगैरे ते बोलले. सो मी पण आता जॉबसाठी थोडंसं म्हणजे गरज होती जॉबची. त्यामुळे मी पण म्हटलं, की ठीक आहे, चला आपण जे काही असेल ते. पण तरी मी त्यांना बोललो, की जर तुम्हाला अ, माझी एवढी-एवढी एक्स्पेक्टेशन आहे. जर तुमचं काही असेल तर त्याच्यासाठी मला अपडेट करा. रादर मी तर मनात ठरवलं होतं, की ठीक आहे, जे देतील ते पण मी घ्यायला तयार होतोच. पण मी घरी आलो आणि नेक्स्ट डे मग मी परत त्यांना कॉल केला. सॉरी, मी नाही कॉल केला. त्यांचाच मला कॉल आला, की "तुम्ही केव्हापासून जॉइन करू शकता?" मी म्हटलं, "सर, मी नेक्स्ट वीकपासून जॉइन करू शकतो." मग मी त्यांना विचारलं, की "सर, सॅलरीचं तुमचं काय ठरलं का काय? सॅलरीचं काय कसं आहे ते? तुम्ही बोलले का सीनियरशी?" ते म्हटले, "हां, आमचं ठरलंय. तुमची जी एक्स्पेक्टेशन होती ती आम्ही फुलफिल करणार." आय सेड, "सर, म्हणजे कितीपर्यंत होईल?" म्हणे, "जे तुम्ही बोलले होते त्या अमाउंटपर्यंत आम्ही तुमचं करून देतोय." सो आय फील व्हेरी हॅपी, की अरे, हे तर मी एक्स्पेक्ट पण नव्हतं केलं, की माझ्यासोबत होईल. मी जस्ट आता एक्सेप्ट करायला तयार होतो, की चला ठीक आहे, जे मिळतं ते घ्यायचं आणि कामाला लागायचं. पण त्या टेक्निक्सनी काम केलं आणि मला माझी डिझायर सॅलरी मिळाली. सो थँक्स टू यू अँड थँक्स टू ऑल द टेक्निक्स. आणि तुम्ही बाकीच्या स्टुडंटना काय सांगता की जे वेबिनार मध्ये जॉईन झालेले आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझं तर सगळ्यांना एकच म्हणजे सिंपल जो आहे मेथड जे मी फॉलो केली ते की तुम्ही कन्सिस्टंट राहा. ज्या टेक्निक्स आहेत त्या 100% काम करतात. तुम्हाला फक्त त्या टेक्निक्सला डे टू डे लेव्हलला जसं सांगितलंय तशा त्या लेव्हलनी फुल पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवूनच ट्राय केला तर तुम्हाला निश्चितच त्याचा परिणाम मिळेल. ही मी गॅरंटी देऊ शकतो. बिकॉज हा माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. थँक्यू सो मच मंगेशजी, तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल. आणि जेव्हा आपण एखादा अनुभव शेअर करतो तो इतरांना देखील मदत करतो की त्याच्या आणि इतरांचा त्याच्यावरचा विश्वास देखील वाढतो. आणि जेवढे तुम्ही अनुभव शेअर करताल तेवढे तुमचे अनुभव देखील वाढत जातात की इथून पुढे जे येणारे अनुभव असतात ते पॉझिटिव्ह येतात. ते ते पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला वाढत जातात तुमच्या आयुष्यात. तर थँक्यू सो मच तुमचे जे काही अनुभव शेअर केल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि तुमचे पण खूप खूप आभार. तुम्ही माझ्यासोबत प्रत्येक वेळेस होते. मी थोडासा डिमोटिव्हेट पण व्हायचो, पण तुम्ही मला सारखं पुश करत होते. त्यामुळेच हे सगळं पॉसिबल झालं. सो रिअली थँक यू फॉर यू. थँक्यू सो मच. आणि हे मी नव्हतं करत की हे जे फक्त वर्कआउट करतं की बऱ्याच जणांचा विश्वास असं होतं की मी आहे म्हणून हे करतं. पण तसं नाहीये. हे हे माझ्याकडं कोणी मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. माझ्याकडे जे काही स्किल आहे ते स्किल काम करतं. त्यामुळे जसं मी करू शकतो ते स्किल तुम्ही शिकल्या, तुमच्या आयुष्यात पण ते असे मिरॅकल्स व्हायला चालू होतात. असं. राइट. राइटली सेड. थँक्यू सो मच मंगेशजी.